नमस्कार. आज आपण पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व जमलेले पत्रकार बांधव यांचं मनापासून स्वागत करतो. आज माझ्या समवेत आमचे सन्मित्र आदरणीय अमोलदादा नानकर आणि चंदूभाऊ तायडे हे उपस्थित आहेत. आजच्या पत्रकाराच्या परिषदेच्या सुरुवातीला मी आमचे मित्र अमोल नानकर यांना सुरुवात करायला सांगेन. यांच्या मागच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकाळातला अनुभव आणि त्यांची व्यथा आपण आपल्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रातल्या सर्व मायबाप जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून मी अमोलदादांना विनंती करेन की आपण सर्व मंडळी आपली वाट बघते की आज आपण काय भूमिका घेऊन येतोय, म्हणून आपण या गोष्टीची सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. नमस्कार. सर्व समाजातील अतिशय विधान जो घटक आहे, जो समाजापर्यंत वेगवेगळ्या भूमिका मांडत असतो, असे सर्व सन्माननीय पत्रकार बांधव यांचं या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. खरं तर आपल्याला कल्पना आहे की मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षापासून काम करतोय. खरं तर मी संघ परिवाराचा लहानपणापासूनचा कार्यकर्ता, तर आजपर्यंत गेल्या माझ्या प्रवेशाच्या आधीपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचं काम या ठिकाणी करतोय. आणि ही भूमिका का घ्यावी लागली, जो संघटनेमध्ये असेल किंवा मी ज्या सामाजिक चळवळीत काम करतो त्यांच्यामध्ये जो एक छोटासा संभ्रम आहे तो दूर करण्याचा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याबरोबर मांडतोय. खरं तर माझं कुटुंब आणि माझा परिवार हा जनसंघापासून भारतीय जनता पार्टीसोबत आहे. वडील असतील, आमचे काका असतील, ॲडव्होकेट नानकर असतील, सर्वच. आणि या सानिध्यात मी या ठिकाणी जडणघडणीतून घडलेला एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत काम करतोय. खरं तर मी राजकीय सुरुवात माझी 2014 पासून सक्रिय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय सदस्यापासून झाली. आणि 2014 मध्ये आदरणीय उन्मेशदादा पाटील हे ज्यावेळेस विधानसभेमध्ये उभे होते त्यावेळेस त्यांना माझी मदत पण झाली आणि त्या ठिकाणी ते निवडून आले. आणि माझ्या कामाचा आलेख बघून त्यांनी मला 2015-16च्या संघटनेच्या निवडणुकीमध्ये मला संघटनेचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे सरचिटणीस म्हणून जबाबदारी दिली. आणि तो काम मी ज्यावेळेस ज्या पद्धतीने केलं त्याची पावती म्हणून मला 2016च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा संधी देण्यात आली. दुर्दैवाने मी थोड्या मताने पडलो, परंतु तोच कामाचा आलेख आणि झंझावात, संघटनेचा विश्वास, नेत्यांचा विश्वास, म्हणूनच मी हे काय पुढे काम करत असताना 2017मध्ये मग पंचायत समितीची निवडणूक असेल, 2017मध्ये जिल्हा परिषदची निवडणूक असेल, त्यामध्ये सुद्धा मी सक्रिय सहभाग त्या ठिकाणी घेतला. आणि 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेचा माझ्याकडे प्रचार प्रमुख म्हणून सुद्धा जबाबदारी देण्यात आली शहराची. मग त्यावेळेस कृष्णेश्वर तात्या अध्यक्ष होते, मी सरचिटणीस होतो. 2019मध्ये मंगेशदादांना ज्यावेळेस तिकीट मिळालं, इतका प्रामाणिक मी कार्यकर्ता होतो की त्यांचा पेंडॉल सीताराम पैलवान मळ्या या ठिकाणी होता. त्यांचे अनेक कार्यकर्ते माझ्यापर्यंत यायचे की दादा तुम्ही चला पेंडॉलमध्ये आणि कार्यक्रमाला सक्रिय व्हा. माझा स्पष्ट भूमिका त्यावेळेस होती, जोपर्यंत मंगेशदादांना अधिकृत भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळत नाही तोपर्यंत आम्ही पेंडॉलमध्ये येणार नाही. एवढे प्रामाणिक काम करणारे आम्ही कार्यकर्ते अनेक होते. त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही सरचिटणीस असतील, विविध पदाधिकारी असतील. आणि त्यावेळेस पण मग ज्यावेळेस तिकीट त्यांना मिळालं त्यावेळेस त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आणि मी परत 2019मध्ये मला सांगायला हे वाटतं की एका बाजूला समाजाचा उमेदवार डॉक्टर विनोद कुतकरांच्या माध्यमातून उभे असताना सुद्धा मी पक्ष ही आई समान मानून पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत माझ्या समाजापर्यंत नेली. नव्हे तर आमच्या लाडशाकीवाणी समाजाच्या बैठकीमध्ये हा खुलासा केला, जर डॉक्टर कुतकरांना भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळत असेल तरच मी त्यांच्यासोबत राहील, अन्यथा मी मंगेशदादा चव्हाण यांच्या सोबत काम करणार आहोत, कारण की पक्ष ही माझी आई आहे, माझ्याकडे एक जबाबदारी आहे. एवढं सगळं प्रामाणिक काम करत असताना त्यानंतर अनेक निवडणुका झाल्या. त्यानंतर मग
मार्केट कमिटी झाली, दूध संघ झाला, त्याच्यानंतर मग संघटनेच्या पुन्हा निवडणुका लागल्या आणि मला पुन्हा शहराध्यक्ष पदाचा मी दावेदार असताना माझ्या समवेत सतीश दादा पाटेसारखा कार्यकर्ता असताना किंवा इतर कोणी अल्पसंख्याक कार्यकर्ते शहराध्यक्ष पदाचे दावेदार असताना आम्हाला एका सामाजिक याच्या रचनेनुसार डावलण्यात आलं. तरी पण आम्ही तो राग धरला नाही. पक्ष देईल ती दिशा याप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग पुन्हा आम्हाला ग्रामीणचं सरचिटणीसपद मला देण्यात आलं. तोही कार्यक्रम झाला. अशा माध्यमातून मी संघटनेचं प्रत्येक कार्यक्रम असं म्हणतात की या भारतामध्ये शिक्षकांनंतर जर कोणाला जास्त काम असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला काम आहे अशी भावना आमच्या मनात होती. कारण की दररोज 8 दिवसानंतर दर 8 दिवसांनी भारतीय जनता पार्टीचा छोटा मोठा उपक्रम आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवला. म्हणजे आमच्या व्यवसायावर पाणी सोडून आम्ही या ठिकाणी समाजाच्या पुढे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता या नात्याने आम्ही त्या ठिकाणी काम केलं. असं असताना आम्ही कुठे कमी पडलो हा साधा प्रश्न या फेसबुक आणि लाईव्हच्या माध्यमातून आहे. तरी पण माझ्यावर वेगवेगळ्या आरोपच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर संशय घ्यायला सुरुवात केला. खरं कारण काय ते मी समाजापुढे मांडलं पाहिजे की लोकप्रतिनिधीचे कर्तव्य काय. जर कार्यकर्ता नकळत एखादी चुकी होते, कारण की या जगामध्ये कुणी देव नाही, चुकीचा माणूस होऊ शकतो, पण 100% मी खात्रीने सांगतो माझ्याकडून जर चुकीने एखादी चूक झाली असेल तर ठीक आहे, पण चूक होणार नाही अशीच मी काळजी घेतली. एका बदलीच्या कामाच्या निमित्ताने मी आदरणीय मंगेश दादांना भेटायला गेलो. माझ्या एक समाजाचा कार्यकर्ता आहे, त्यांच्या मामाची बदली होती. मला वाटलं दादासाहेब अनेक बदल्या करतात, त्यांचे कौटुंबिक कारण होते, ते बदलापूरचे PI होते, त्यांची बदली आपल्याला नाशिकला करायची होती. या निमित्ताने मी त्यांच्याकडे गेलो आणि त्या ठिकाणी आमचे काही प्रमुख कार्यकर्ते दादांच्या बंगल्यावर बसले होते आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो. त्यांच्या चर्चा चालू होत्या. मी तिथे बसलो आणि बसल्यानंतर दादांनी मला आणि नितीन पाटील शहराध्यक्षांना सांगितलं की 90 दिवसावर इलेक्शन आहे, निवडणूक आहे, मी जबाबदारीने कामं वाटून घे. ह्या बोलण्याच्या ओघामध्ये दादांना तिथल्याच काही स्थानिक आमच्या पदाधिकारी गैरसमज केला की अमोल नानकरांकडे निवेदनाची जबाबदारी असते आणि अमोल नानकर काही मुद्दाम काही लोकांची नावं घेत नाही, त्याच्यामुळे अनेक नगरसेवक असतील, अनेक पदाधिकारी असतील, ते तुटले आहेत. त्यांना सांगितलं दादा 90 दिवसाचे इलेक्शन आहे, जर माझ्यावर तुमची विश्वास नसेल तर ही जबाबदारी तुम्ही दुसऱ्याला द्या. मग त्यांनी मला सांगितलं तुम्ही काही मला ब्लॅकमेल करता का. त्यांनी सांगितलं मला काही कोणी बोलणारा भेटणार नाही का. दादा तुमचं इलेक्शन आहे, मला तुम्ही जर पट्टे टाकायचे काम सांगितलं तर हा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, तो काम करेल, तर त्या माध्यमातून तुम्ही ही जबाबदारी दुसऱ्याला द्या. आणि बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी माझ्यावर थोडंसं वेगळ्या रूपाने बोलायला गेले आणि माझे मित्र भास्कर पाटील उठले आणि मला म्हटले दादा नाराज होऊ नका. तेवढ्यात आमदार साहेबांनी सांगितलं भास्कर काय म्हणतोय नानकर, अशा भूमिकेत माझ्याशी ज्यावेळेस बोललं की ते म्हटले की ते नाराज झाले. अरे तो काय नाराज होईल, जास्त नाराज होईल तर त्याच्या आपल्या मुंडीवर पाय देऊन देऊ, ही भाषा त्यांनी मला ज्यावेळेस वापरली त्यावेळेस मी रात्रभर रडलो. याचं कारणच ते की लोकप्रतिनिधीचे कर्तव्य हे आहेत का. आणि नंतर मला खूप फोन आले. मग मी रात्री एक पोस्ट 11:16 व्हायरल केली. ही पोस्ट अशी होती की सांगणाऱ्यांमुळे राजकारणाची पातळी जी घसरली आणि आतल्या गाठीतल्या लोकांची संख्या वाढली, ही जी माझी पोस्ट होती त्याच्यावर मला आमदार साहेबांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की पोस्ट डिलीट करा. म्हटलं दादा मी का डिलीट करावी, मला वेदना झाले, मी जे बोलले नाही. म्हटलं मी असंच बोललो. अहो तुम्ही एका जबाबदार पदाधिकाऱ्याला जो थोड्या मताने नगरसेवक पदाला पडलेला उमेदवाराला तुम्ही जर अशी भाषा वापरत असाल तर मग तुम्ही कुठल्या अँगलने मला बोलत होते. तरी पण मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सगळं विसरलो. मित्र हो, त्याच्यानंतर ही 22 ऑगस्टची घटना आहे आणि त्यानंतर मी 1 सप्टेंबरला सोलापूर सखी मंच नावाचा मी कार्यक्रम यशस्वी केला. फक्त सगळं पोटात घातलं, नको आमदार साहेब आहेत, चुकले असतील, बोलले असतील. मी दादांकडे 3ऱ्या दिवशी गेलो, दादांना हे सगळं पत्रिकेचं प्रूफ दाखवलं. दादा मी विसरलो आहे, मी कामाला लागलोय. आणि 1 सप्टेंबरला लाड शाकीवाणी समाजातली आमच्या सोलापूरच्या भगिनी इथे दिल्या गेल्या आहेत, त्यांचा सन्मान सोहळा मी हा आयोजित केला. याची तारीख आहे 1 सप्टेंबर. इतका यशस्वी कार्यक्रम केल्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्या माध्यमातून पुन्हा काही तिथल्या मंडळीमुळे, चुकीच्या मंडळीमुळे गैरसमज पसरवण्याचा माझ्याशी प्रयत्न केला आणि पुन्हा माझ्याशी त्यांची आरेरावी सुरूच राहिली. तरी मी जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मित्र हो, प्रशासकीय इमारतीचा कार्यक्रम आला.
त्या ठिकाणी त्या पनवेलच्या भगिनी आल्या, त्यांच्याविषयी माझ्याविषयी चारित्र्याचा डाग उठवण्यात आला. अहो, ती पनवेलची बहीण इथे 40गावला आली, तिला मी ताई म्हणून सगळे तिला मदत केली आणि यांच्या काही दृष्ट प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी तिचं माझे काही संबंध आहे, मला 2 मुलं आहेत, माझं तिच्या वयात किती अंतर आहे, अशी भावना ज्यावेळेस मनात येते की हे तुम्ही जर करत असाल तर इतकं पाप हे कुठे जाणार आहे. एखाद्याच्या चहाच्या टपरीवर आपण चहा पिऊन जर एखाद्याची बदनामी करत असाल, हे लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते असे तुम्ही सांभाळता का? हे लोकप्रतिनिधींचे तुम्ही जे सल्ले देतात का? असा माझा साधा प्रश्न आहे. म्हणजे एका बाजूला विश्वासार्हता दाखवायची, एका बाजूला काम करून घ्यायचं आणि नंतर त्या माणसाने आपण मुंडीवर पाय दिल्याचं कारण मार्केटमध्ये चर्चा होऊ नये म्हणून त्याला बगल देत चारित्र्याच्या संशयामध्ये आपण अटकवायचं, ही तुमची भूमिका आहे का? म्हणून माझ्याही काही समाज बांधवामध्ये जो संभ्रम होता, म्हणून मी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही भूमिका करतोय. मित्र हो, हे 22 तारखेला मुंडीवर पाय द्यायचा विषय झाला, 1 सप्टेंबरला सखी मंचचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर प्रशासकीय कार्यक्रम झाला. याचा संबंध येतो तरी कुठे, हे मला स्पष्ट या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचे मला सांगितलं मी काहीतरी चॅटिंग केली, दाखवावी. काय चॅटिंग केलं असेल तर तुमच्या समोर ते दाखवावं. जर असं असेल तर मी नाक घासायला तयार आहे. आजपर्यंत मी सामाजिक जीवनामध्ये विविध रोटरी, JCI, रंगगंध नाट्य चळवळ असेल, समाजाच्या विविध संघटना असतील, याच्यात मी काम केलं. परंतु मी कधीच महिलेच्या बाबतीमध्ये विनम्र राहून काम केलं. म्हणून ही पत्रकार परिषदेमध्ये मी आलो. कालपर्यंत माझ्या अनेक समाज बांधवांनी मला फोन केले की दादा हे काय चाललंय, तुमची बदनामी करतायत. म्हटलं हो, त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांना सोडलं नाही, माझा काय विषय तो, मी तर सामान्य कार्यकर्ता, माझ्या मागे काय. म्हणून पक्ष सोडताना प्रचंड वेदना झाल्या, परंतु कुठल्या तरी बॅनर खाली आपल्याला काम करायचं असतं. आपलं ध्येय काय, समाजाच्या काही लोकांच्या समस्या सोडवणे, हीच भूमिका आहे. विविध माध्यमातून आता त्या फेसबुकला चाललंय मला गाडी घेऊन दिली म्हणे. अहो, मी तुम्हाला टाकलंय फेसबुकच्या माध्यमातून हस्ती बँकेचं कर्ज टाकलंय, त्या ठिकाणी उर्वरित चेक पण आता मी तुम्हाला दाखवू शकतो, तो दिलेला आहे. 100% आमदार साहेबांनी मला शब्द दिला होता की तुम्ही गाडी घ्या, मी तुम्हाला पैसे देईन. त्यांनी तो शब्द पूर्ण केला नाही. त्यांनी मला हेही सांगितलं होतं की अमोल दादा तुमच्यासारखा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, जो गटर माटरच्या भानगडीत पडत नाही, एखादी काम घेत नाही, तुम्हाला 2 पैसे मिळत नाही, तुम्ही उदर तुमचा व्यवसाय सोडून त्या ठिकाणी काम करतात, तुम्हाला मी काही पैसे देईल, तुम्ही गाडी घ्या. पण त्यांनी ते काही पैसे दिले नाही. नक्की मी ते पैसे माझ्या व्यवसायातून पूर्ण करून ती गाडी घेतली. मी तेवढा सक्षम आहे, माझे व्यवसाय चांगले आहे, मी इन्शुरन्स समोर माझं मोठं काम आहे. साधारणतः 2000 क्लायंटचा पोर्टफोलिओ असलेला मी माझा LICचा काम आहे, माझा व्यवसाय, सगळं काही मी समाधानी आहे. फक्त मला एक आवड आणि छंद म्हणून मी काम करतो. कुठल्याही लाभाची अपेक्षा मी न करता या ठिकाणी हे सगळं काम करत असताना, परंतु चांगल्या माणसाला कसं बदनाम करावं हे जर कोणाकडून शिकायचं असेल ना, तर ते भारतीय जनता पार्टीकडून शिकलं पाहिजे आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिकलं पाहिजे. दुःख हे वाटतं, मी पक्ष सोडत असताना साधा एकही फोन आला नाही. मी आदरणीय प्रतिभाताई चव्हाणकडे 2 तास बसलो, ताई ह्या वेदनादायी घटना आहे, मी सांगते, दादांना सांगते. मित्र हो, आमच्या समाजाला आर्थिक महामंडळ देण्याचा प्रयत्न केला. मी दादांना विनंती केली की तुमची भूमिका मला स्टेजवर मांडायची. मला त्यांनी सांगितलं तुम्ही माझं बाईटमध्ये नाव घेत नाही म्हणून मी तुम्हाला कसं काय बोलू देऊ. म्हणजे समाजामध्ये सुद्धा त्यांचा हस्तक्षेप किती वाढला होता, हे दुर्दैवाची बाब आहे. महामेळावा घेतला. मला ह्या माध्यमातून सांगायचं आहे, छोटे छोटे समाज आहेत, त्यांना एकत्र येण्याची त्यांना गरज जर वाटत असेल तर ती तुमच्याच विरोधात आहे का, हे तुम्ही का म्हणू शकता. त्याच्याही माध्यमातून मला टार्गेट केलं की याचा मूळ सूत्रधार तू आहे, अशी भाषा मला आमदार महोदयांनी वापरली की महामेळाव्याचा सूत्रधार तू आहे आणि तूच सगळे घडवलं. मी शपथपूर्वक सांगतो की मी या महामेळाव्याचा सूत्रधार नाही, परंतु ज्यावेळेस महामेळावा घडला त्याचा एक घटक म्हणून मी काम केलं, समाजाचं एक कर्तव्य म्हणून मी काम केलं आणि त्या माध्यमातून मी हा सगळा प्रयत्न केला. मला यांनी सांगितलं की तुला पालवी फुटली, तू फडणवीस साहेबांच्या विरोधात फेसबुकला टाकलं. मी त्यांना क्लिअर करू शकतो, त्यांनी 2018ला मानी समाजाला शब्द दिला होता, त्याची आठवण म्हणून टाकलं. त्यांनी काही वाईट सांगितलं नव्हतं. समाजाची अपेक्षा होती की वा तुम्ही आम्हाला जर निवडून दिलं येणाऱ्या काळात तर आम्ही तुम्हाला समाजाला वसतिगृह देऊ, ते देऊ. ही 2018ची बाब आहे. आज सत्तेत 5 वर्ष, नंतरचे 2.5 वर्ष आणि मग शेवटच्या तुम्ही 15 दिवसात आम्हाला आर्थिक महामंडळ देतात. जे तुम्हाला कल्पना आहे, जे न टिकणार आहे ते तुम्ही आम्हाला दिलं आणि समाजाची दिशाभूल केली. या 2 भूमिकेत आज तुमच्या समोर बोलतोय. नंबर 1 पक्षाचा कार्यकर्ता आणि एक समाजाचा कार्यकर्ता. हे सगळं काही यांनी मला वेठीस धरलं.
मित्र, जर मला यांच्या विरोधात जायचं राहिलं असतं तर मी सोलापूर सखी मन सारखा अतिशय सुंदर कार्यक्रम मी का केला असता, हाही प्रश्न त्यांना स्वतःला त्यांच्या मनाला त्यांनी विचारावा. एक एक कार्यक्रम इतके यशस्वीपणे पार पाडण्याचं माझं एक नियोजनाचा भाग म्हणून मी कर्तव्य केलंय. मी काही त्यांच्यावर उपकार केले नाही, माझ्याकडे जबाबदारी होती, परंतु त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकायला पाहिजे होता तो त्यांनी टाकला नाही. असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी आहेत. महामेळावा झाला, कारचा प्रश्न आहे, प्रशासकीय विषय आहे. निष्ठावान म्हणून मी ज्यावेळेस काम केलं तो पण या ठिकाणी मी तुमच्यासमोर मुद्दा मांडला आहे. आणि अशा माध्यमातून माझी हात जोडून विनंती आहे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, माझ्या समोर सगळे जे संघटनेचे काम करणाऱ्याला, या व्यक्तीचा स्वतःवर पण विश्वास नाही, कार्यकर्त्यांवर पण विश्वास नाही आणि कोणावरही विश्वास नाही. यांना कोणी काही सांगितलं लगेच ते ॲक्शन घेतात. आणि साहजिक आहे, त्यांना शुगर लागल्यापासून, डायबिटीज झाल्यापासून चिडचिड वाढली आहे, प्रश्न नाही. दादा, आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या, हीच आमची या ठिकाणी विनंती आहे. एक छोटासा कार्यकर्ता, माझ्या बाबतीत मी एक जबाबदार सगळ्यांना जर बसून भूमिका मांडली असती तर मलाही समाधान वाटलं असतं. म्हणून मला पक्ष सोडायची वेळ आली. याच्या पुढे शिवसेनेचा आवाज तळागाळापर्यंत पोहोचण्याचं माझं काम आहे. यानंतर मला बराच त्रास होणार आहे. मला टॉर्चिंग केलं जाईल, वेगवेगळ्या माध्यमातून काय केलं जाईल हे पुढे तुम्हाला दिसेलच. परंतु मी शिवसेनेचा आता एक कार्यकर्ता म्हणून, मावळा म्हणून माझी भूमिका पुढे राहील. एवढंच या निमित्ताने पत्रकार परिषद मांडतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच अमोलदादांनी त्यांची खंत मांडली. मला या माध्यमातून सांगावंसं वाटतं. मी असेल, मागच्या वेळेस आमच्या समवेत आदरणीय दिनेश भाऊ होते, दिनेश भाऊ असेल, अमोल नानकर असतील, चंदूभाऊ तायडे असतील, माझ्या समवेत त्या दिवशी जवळपास 60 लोकांनी पक्षप्रवेश केला. अशा सगळ्यांच्या मोठ्या प्रमाणात व्यथा आहे. आणि त्या दिवशी जो पक्षप्रवेश झाला ते नुसते तेवढेच लोक नव्हे तर अजून असंख्य लोक असे आहेत की जे पक्ष सोडण्यासाठी तयार आहेत किंवा पक्षाच्या आत मजबुरीने राहून त्यांना नाईलाजास्तव काम करावं लागत आहे. मागच्या पत्रकार परिषदेत आपण इथपर्यंत पोहोचलो होतो की त्याच्या आदल्या दिवशी माझं निलंबन झालं होतं पक्षात. आणि आपण पत्रकार बांधवांनी मला प्रश्न विचारला होता की आपली आगामी भूमिका काय राहील आणि त्याच्यानंतरचा प्रवास आणि अजून काही ज्या गोष्टी आपल्यासमोर मला मांडायच्या आहेत. आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली, माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली, माझ्या नातेवाईक निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतर सगळ्यांचं एक मत पडलं की इतके वर्ष एखाद्या संघटनेत काम करत असताना स्वतःचं अस्तित्व तयार केल्यानंतर आज जर तुम्ही थांबून गेलात तर भविष्यात काही कार्यकर्त्यांना न्याय कसा देता येईल, समाजमध्ये ज्या घटकांना तुम्ही कायम माध्यमातून काम करत असतात तर समाज घटकांना न्याय देण्यासाठी तुम्हाला एक व्यासपीठ असणं आवश्यक असतं. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी माझ्या अशा सहकाऱ्यांसोबत मी शिवसेना पक्षात जाण्याचं एकमताने आम्ही ठरवलं. आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत आम्ही पक्षप्रवेश केला. आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं की पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मी आवर्जून मांडलं होतं माझ्या आयुष्याच्या राजकारणाच्या समाजकारणाचा जो प्रवास चालू झाला तो माझा बाल शिवसैनिक म्हणून चालू झाला होता. आणि पुन्हा काही काळानंतर ह्या भारतीय जनता व्यापारी संघटनेतून पुन्हा मी माझ्या मूळ विषयावर आलो आणि पुन्हा आज शिवसैनिक म्हणून काम करण्याचं मला भाग्य लाभलं. आणि निश्चितपणाने तेच शिवसैनिक म्हणून चांगल्या पद्धतीने अजून काम करण्याचं मी प्रयत्न करेन. आज आपण आता बघतोय आम्ही महाविकास आघाडीच्या एक पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेत आम्ही सामील झाल्यानंतर आपल्या विधानसभा क्षेत्राचे प्रामुख्याने उल्लेख करावा असा वाटतो की आज ही सगळी निवडणूक ज्यांच्या नेतृत्वात लढली जाते ते म्हणजे या तालुक्याचे भगीरथ पुरुष म्हणून ओळखले जाणारे आदरणीय राजूदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली
ही निवडणूक लढली जाते. मी मागच्या 5 वर्षाच्या कालावधीत त्यांच्या समवेत काम करत असताना सगळे चांगले वाईट अनुभव आले, परंतु आज आपण तालुक्यात जर बघितलं की नेता कसा असावा, तर नेता राजूदादांसारखा असावा हे प्रामुख्याने आज समाजात प्रत्येक जण म्हणतो. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज ही महाविकास आघाडीची जी इलेक्शन होत आहे आणि त्यात शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आज त्यांच्या माध्यमातून मी काम करतो आहे. आणि ह्या पक्षाचे, शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय उन्मेषदादा पाटील, येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. त्या संदर्भात त्यांना मतदान करण्याच्या संदर्भात आवाहन तर मी करेलच, आणि त्यांच्यासाठी आम्ही जे काम चालू केलं आहे हे सांगत असताना मला आता पुन्हा थोडंसं फ्लॅशबॅक जाऊन काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. की आज बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की उन्मेष पाटलांनी 10 वर्ष काय केलं, 10 वर्ष काय केलं. त्यातला थोडासा भाग मी मागच्या वेळेस सांगितला होता की 10 वर्ष उन्मेष पाटील जेव्हा काम करत होते तेव्हा मंगेश चव्हाण कुठे होते, तर मंगेश चव्हाण हे उन्मेष दादांसोबतच होते. मग सोबत असताना उन्मेष दादांनी जो 2014 ते 19चा कार्यकाळ काढला, त्यावेळेस पूर्ण वेळ मंगेश चव्हाण हे उन्मेष दादांसोबत कार्यरत होते. मग का हो, त्यावेळेस ते चांगले होते. त्याच्यानंतर ते खासदार झाले. बरं, खासदार करण्यासाठी प्रयत्न कोणाचे होते, तर मंगेश चव्हाणांचे होते. ते षडयंत्र कसं होतं हे मी आपल्यासमोर ऑलरेडी मांडलेलं आहे. त्या षडयंत्रातून यांना खासदार करण्यात आलं आणि खासदार केल्यानंतर पुन्हा आज ते प्रश्न विचारतायत की त्यांच्या खासदारकीच्या काळात त्यांनी 5 वर्ष काय केलं. तर त्या 5 वर्षाचा सुद्धा मी साक्षीदार आहे. आणि प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ह्या चाळीसगावकरांच्या जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की उन्मेष दादा काम करत असताना नेतृत्वाच्या माध्यमातून कायमस्वरूपी त्यांना चाळीसगाव विधानसभेमध्ये हस्तक्षेप करू नये याच्याकरता कायमस्वरूपी त्यांना सूचना राहायच्या, दबाव यायचा. उन्मेष दादांनी एखाद्या बदलीची शिफारस जर केली, जर ती एखाद्या आपल्या ग्रामीण भागातनं जवळच्या गावाला शिफारस असली, तर आमचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ यांना सांगून कलेक्टर असेल, SP असेल यांच्या माध्यमातून त्या माणसाची बदली दूर करण्यात यायची. मग तहसीलदार असो, PDO असो, पोलीस स्टेशनचे इंचार्ज PI साहेब असो, कलेक्टर असो, SP असो, यांच्या माध्यमातून कायम दबाव तंत्राचा वापर करून यांनी उन्मेष दादांना काम करू दिलं नाही, याचा मी साक्षीदार आहे. आणि त्यावेळेस आम्ही वेळोवेळी विचारायचो की दादा, एखाद्या गरीब माणसाचं काम होत असेल तर काय हरकत आहे, ठीक आहे, तो खासदारांच्या जवळचा असेल, पण तरी खासदार हे भारतीय जनता पार्टीचे आहे म्हणून काम उद्यायला काय हरकत आहे. तर त्यांचं उत्तर कायम असं राहायचं की तात्या, तुम्हाला कळत नाही, राजकारण हे हरिभक्त पारायण नाही आणि त्याच्यामुळे काही भूमिका घ्याव्या लागतात. आणि म्हणून जे तालुका आज विचारतंय की उन्मेष दादांनी काय केलं, तर जे उन्मेष दादांनी काम केलं नसेल किंवा करू दिलं नसेल त्याला सर्वस्वी जबाबदार हे मंगेश चव्हाण आहे. यांनी यंत्रणेचा वापर करून उन्मेष दादांना कायमस्वरूपी तालुक्यात काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, याचा मी साक्षीदार. आज बघा, विधानसभा लागली. आपण बघतो यापूर्वी जेवढेही इलेक्शन झाले कधीही बळाचा वापर झाला नाही, कधी पैशाचा वापर झाला नाही. पण आज काय बघतो आपण चित्र, आज चित्र अतिशय बदललेलं आहे. आपले केंद्रीय मंत्री आदरणीय अमितजी शहा आले होते, त्या दिवसाचं जर भाषण आपण लोकप्रतिनिधींचं जर ऐकलं तर प्रामुख्याने आमच्या सारख्याला लाज वाटते की आम्ही अशा एका लोकप्रतिनिधी बरोबर काम केलं की ज्या लोकप्रतिनिधीने जनतेसमोर काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे जर ह्या लोकप्रतिनिधीला कळत नसेल तर निश्चित यांना लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार नाही. काय बोलता तुम्ही? ज्या मित्राचा बोट धरून तुम्हाला वरिष्ठांकडे पोहोचवलं,
ज्या मित्रांच्या सानिध्यात येऊन तुम्ही राजकारण शिकले, ज्या मित्राशी तुम्ही कायम सोबत राहून एका ताटात जेवले, कायम सोबत राहिले, त्यांचा आईबाप काढतात, काय भाषा तुमची? अहो महोदय, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचा आई शब्द याला किती मातृत्व आहे. प्रत्येक माणूस आईचं दूध पिऊनच मोठा झालेला असतो. चॅलेंज करण्यासाठी आईचा उल्लेख करण्याची गरज नसते. गरज असते ती धमकाची. आईचं जे दूध पितो तशी प्रत्येकामध्ये धमक आहे. परंतु तुम्हाला समाजाने आमदार केलं होतं तर त्याची जाणीव ठेवून तुम्ही तुमची भाषा एखाद्या गल्लीतल्या मंडळ अध्यक्ष वापरणार नाही अशी भाषा तुम्ही भाषणांमध्ये वापरतात आणि स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेतात. तुमची पायाखालची वाळू सरकली म्हणून तुम्ही वेगवेगळे पर्याय साधलेत. तुम्हाला वेगवेगळे फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून तुमच्यावर कोणी बोललं तर लगेच त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने कमेंट करायचं, त्याला कुठेतरी बदनाम करायचं. आता 4 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली. आमचा असाच एक भोरचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता होता आणि माझ्या माहितीनुसार तो बूथ प्रमुख आणि तिथला शक्ती केंद्र प्रमुख होता. त्याने त्याच्या गावाच्या संदर्भात एक भूमिका मांडली, त्याने तालुक्याच्या हिताची एक भूमिका मांडली आणि आमदार साहेबांच्या त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने त्याला हे केलं, धमकी दिली, धमकी वजा 2 नंबर धंद्यावाल्यांना अभय द्यायचा प्रयत्न केला. त्याच्या बाबतीत काय घडलं? काल त्या व्यक्तीचा मला फोन आला. 6 महिन्यापूर्वीची त्याची राजकारणातली एक व्हिडिओ व्हायरल करून त्याला मनस्ताप होईल असं केलं जातं. म्हणजे तुम्ही 2012ला भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध पंचायत समिती लढले, मग त्यावेळेस असंच काही प्रक्रिया तुमच्या बाबतीत केली पाहिजे होती का? म्हणजे तुम्ही पार्टीच्या विरोधात एखादी इलेक्शन लढलं तर हरकत नाही, पण एखाद्या कार्यकर्त्याने, एखाद्या पार्टीच्या कार्यकर्त्याने तुमच्या बाबतीत जर भूमिका मांडली तर तो चुकीचा ठरतो, तो पक्षाचा दोषी ठरतो. जसं काही त्यांनी देशद्रोहासारखा गुन्हा केलेला आहे. अहो महोदय, तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे, दररोज तुम्ही कोट्यावधीचा निधी सांगून भाषणांमध्ये लोकांना सांगतात मी असा विकास केला, मी तसा विकास केला. मग तुम्हाला माझा प्रश्न आहे, एखाद्या गावातील आपण ज्याला पोलीस पाटील म्हणतो अशा पोलीस पाटीलला तुम्हाला धमकी देण्याची गरज काय पडते? अहो पोलीस पाटील म्हणजे त्या गावाचा एक प्रमुख जबाबदार व्यक्ती असतो. त्यांनी तुमचं काम केलं नाही म्हणून तुम्ही त्यांना अभद्र बोलून त्यांना काहीतरी धमकी द्यायची आणि तुमच्या पानुड्यात मतं पाडण्यासाठी तुम्ही त्यांना मजबूर करायचं. असं कसं चालेल? अतिशय प्रामाणिक काम करणाऱ्या पोलीस पाटलांच्या बाबतीत तुम्ही काय बोलले हे स्वतःच्या मनाला विचारा. तुम्ही इलेक्शन लढण्यासाठी अजून काय काय कराल? मग नुसतं पोलीस पाटीलच नसेल तर इतर पक्षाच्या उमेदवारांना सभेसाठी किंवा काही कार्यक्रमासाठी जागा देण्यासाठी एखादी उद्योजक पुढे येतो आणि त्या उद्योजकाला धमकी दिली जाते, खबरदार जर तू विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना जागा दिली तर तुला पण सडवलं जाईल आणि तुझी जागा पण सडवली जाईल. महोदय, आम्हाला माहित आहे जागेच्या संदर्भात तुमचा अभ्यास अतिशय खोलवर आणि चांगला आहे, पण त्याचा उपयोग तुम्ही उद्योजकांना अशा प्रकारे त्यांची जागा सडवण्यासाठी आणि त्यांना सडवण्यासाठी करणार आहेत का? एक वाणी समाजाचा उद्योजक आपला उद्योग व्यापार करत असताना, आपल्या संघटनेत काम करत असताना त्याच्या बाबतीत आपण असं बोलावं, काय दुर्दैवाची बाब आहे. हे सांगत असताना मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक सांगू इच्छितो, आज माझी वेळ आली, आज दिनेश गोरशींची वेळ आली, आज अमोल लंकरांची वेळ आली. आज माझ्या समोर बरेच आहे, मग रांजणगावचा भोला पाटील असेल, माळशेवगाचे दीपक पाटील असतील, आमच्या भगिनी विजयाताई असतील, आमचे भाऊ चंदू भाऊ असतील,
असे असंख्य कार्यकर्ते 2019ला खांद्याला खांदा लावून तुम्ही जी आमदारकी मिळवली ना त्याचे हे सगळे साक्षीदार आहेत. आणि मग अशा कार्यकर्त्यांना तुम्ही 5 वर्ष कायम अपमानित करत फक्त पैशाच्या जोरावर आणि काही चुकीच्या सल्लागारांच्या जोरावर आजचं इलेक्शन लढू पाहतात. निश्चित तुम्हाला जनता उत्तर दे. मग त्यानंतर म्हणजे आता मी पोलीस पाटलांचं उदाहरण सांगितलं, मी उद्योजकाचं उदाहरण सांगितलं. अहो आमदार महोदय, तुम्हाला अजून एक आठवण करून देतो. अतिशय हातावर पोट भरणारा छोटीशी पोटाची खळगी भरण्यासाठी एक माठ विक्रेता रस्त्यावर आपले 5-25 माठ सिग्नल पॉइंटला लावत होता. त्या कार्यकर्त्याला 50 वेळा विनंती करावी लागली वर्षानुवर्ष. म्हणजे तुम्ही जागा विकत घेण्याच्या आधीपासून पारंपरिक ते त्या जागेवर माठ विक्रीचा व्यवसाय करतात. तुम्ही ठीक आहे, जागा घेतली, तुम्ही मोठे झाले, अहो पण त्याचा हातावरचं पोट भरण्यासाठी किती छळले हो तुम्ही त्याला. तुम्ही त्याला साधा माठ विक्रीचा व्यवसाय हा 4 महिन्याचा असतो, त्याला माठ विक्री करू दिलं नाही. तुम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विनंती केली, सदानंद भाऊ सारख्या कार्यकर्त्यांनी विनंती केली, तो स्वतः येऊन 4 वेळा विनंती केली आणि मग कुठंतरी कमिटमेंट करून त्याला नंतर काही दिवसासाठी बसण्यात आले. अहो तुम्हाला जर ह्या छोट्या व्यावसायिकाचं सुद्धा पोटाची चिंता नसेल आणि मग तुम्हाला आमदार म्हणून घेण्याचे काय तुम्हाला अधिकार आहे याचं उत्तर द्यावं. मुळात तुम्ही उत्तर देऊ शकत नाही हे मला माहित आहे. माझी पहिली पत्रकार परिषद झाली, माझी दुसरी पत्रकार परिषद झाली आणि जबाबदारीने सांगतो या 3ऱ्या पत्रकार परिषदेचं सुद्धा उत्तर आदरणीय आमदार साहेब तुम्ही देणार नाही. का? मी आई शब्दाचा उल्लेख करणार नाही, कारण की मला मातृत्व माहित आहे. परंतु त्याच्यासाठी जी धमक लागते ती धमक तुमच्यामध्ये नाही आणि तुम्ही मला उत्तर देण्या इतकी तुमची नैतिकता शिल्लक राहिलेली नाही. म्हणून सांगतो की तुम्ही पैशाच्या जीवावर जो समाजात छळ लावलेला आहे त्या समाजातून तुम्हाला 20 तारखेत निश्चितपणाने उत्तर देणार आहे. आपण बघितलं, मला काल चौधरी समाजाच्या बांधवांचा काही फोन होता. पत्रकार बांधवांनो, मी प्रवृत्ती सांगताना अजून एक अनुभव सांगतो. खरजई नाक्यावर मागच्याच गणपतीच्या काळात एक चौधरी समाजाच्या कार्यकर्त्यांचं आणि आमदार महोदयांचं काही भाष्य झालं. काही शब्दांमध्ये, काही अवमानकारक शब्दांमध्ये त्यांनी अपमान केला. पक्षाचे आमदार म्हणून आम्ही ज्यांना मोठे बंधू मानतो, आदरणीय सदानंद भाऊ चौधरी, त्यांची अतिशय तळमळीची आणि प्रामाणिक भावना होती की आपला समाज आमदारांपासून तुटला नाही पाहिजे. आणि मग त्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्या दिवशी झालेली घटना आम्ही समजून घेतली. समजून घेतल्यानंतर आम्ही प्रयत्न केला की जी घटना घडली त्या घटनेत त्यावेळेस चौधरी समाजाच्या भावना तीव्र झाल्या होत्या आणि त्या तीव्र भावना पुन्हा कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि आम्ही आमदार साहेबांना वेळोवेळी 2 दिवस विनंती केली की दादा, आपल्याला पुढे विधानसभेला सामोरं जायचं आहे. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी रोज एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करत होतो. भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडून प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट करत होतो. भारतीय जनता पार्टी कशी चांगली आहे हे सांगून समाजात जे पक्षात येत नाही त्या घटकांना सोबत घ्यायचा प्रयत्न करत होतो. परंतु आदरणीय आमदार साहेबांचा ॲटिट्यूडच वेगळा. त्यांना ना कोणत्या समाजाशी घेणं देणं आहे, ना पक्षाच्या कार्यकर्त्यांशी घेणं देणं आहे. आणि मग पुन्हा आम्ही त्यांना विनंती करायला गेलो. त्या चौधरी समाजाच्या बांधवांना सांगितलं की एवढी तीव्रतेची भूमिका घेऊ नका, टोकाची भूमिका घेऊ नका. आणि मग त्यांच्या बंगल्यावर आम्ही गेलो. आम्ही त्यांना सांगितलं की दादा आपण त्यांना भेटू. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना भेटायला मी त्यांच्याकडे येणार नाही, त्यांना गरज असेल तर माझ्या बंगल्यावर घेऊन या. आम्ही सांगितलं हो दादा, आम्ही तुमच्या बंगल्यावर घेऊन येतो. आम्ही त्या काही कार्यकर्त्यांना घेऊन येण्याच्या 2 मिनिटं आधी मी त्यांच्या संभाषणासाठी त्यांच्या बंगल्यावर गेलो आणि पुन्हा मी त्यांना विनंती करत होतो
की आदरणीय चौधरी समाजाचे काही कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत, दादा थोडी शांतता घ्या, त्यांच्याशी संवाद करा, आपण झालेल्या गोष्टीचं चुकीचं मागे विसरून पुन्हा जोडण्याचं काम करू. दुर्दैव असं हे सांगत असताना यात आमचे मोठे बंधू आदरणीय सदानंद भाऊ चौधरी हे सुद्धा या गोष्टीचे साक्षीदार आहेत. भाऊ, मी तुमची माफी मागतो, कारण की कदाचित तुम्ही हे ऐकत असाल. माझा तुम्हाला तुमच्या समाजातला मान सन्मान कमी करायचा नाही, हे मी तुम्हाला ठामपणे कॅमेऱ्यासमोर सांगतो. परंतु आपल्या समाजाचा अवमान झाले, कारण की आज मला माहित आहे आपले वडील आदरणीय मधुअण्णा चौधरी यांचे सुद्धा उपकार, मी जरी भारतीय जनता पार्टीत असलो तरी यांचे उपकार माझ्यावर आहेत आणि मी सुद्धा ह्या समाजाचा ऋणी आहे. आणि म्हणून तुम्ही बघा, तुमच्यापेक्षा समाजाचा अपमान झाल्यानंतर माझी तीव्रता होती आणि सांगावंसं वाटतं की जेव्हा मी त्यांना कन्व्हिन्स करत होतो तर त्यांची भाषा अशी होती. मी त्यांना सांगितलं, दादा ते येत आहेत, आपण त्यांच्याशी बोलू, हा विषय इथे मिटवू, थांबवू, आपल्याला विधानसभेला सामोरे जायचंय, आपल्याला 1000 मतांचा फटका बसू शकतो. मी असं बोलल्यानंतर लगेच त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले, तात्या त्याची चिंता तुम्ही करू नका, 1000 तुटले 2000 समाजाचे लोक मी विकत घेण्याची ताकद ठेवतो. आणि स्वतःच्या मनाला विचारा की तुम्हाला असे समाज वेण्याची भूमिका, तुमची ही धमक तुम्हाला येते कुठून? तर ह्या काळा पैसा जो कमवलाय, या पैशाच्या जोरावर तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण केला. चाळीसगाव शहरात तुम्ही समाजाला महत्व देत नाही, तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या पैशाच्या जीवावर यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात आणि निश्चितपणाने 20 तारखेला याचं उत्तर मतदानातून मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा पुढचा मुद्दा महत्वाचा, आतापर्यंतचा आमदार महोदय, तुम्ही सांगितलं मी असं केलं, मी तसं केलं, मी अमुक केलं, खूप संकल्पना आपल्या 40 गावात लागल्या, पण छातीवर हात ठेवून सांगा त्या संकल्पनाची कल्पना कोणाची होती हे कधी आपण आपल्या भाष्यातून कधी सांगू शकले का? तुमच्या जेवढ्या संकल्पना आहेत त्यात बहुतांश संकल्पना या कार्यकर्त्यांच्याच आहेत. तुमच्या बुद्धीला फक्त पैसे कमवण्याचीच कल्पना तुमच्या डोक्यात असते. तुमच्या डोक्यात विकासाची, तुमच्या डोक्यात लोकभिमुख काम करण्याची कल्पना कधी आली आणि त्याचं संकल्पनेत रूपांतर झालं का हे स्वतःच्या मनाला जर विचारलं तर तुम्हाला कळेल. तुम्ही आजपर्यंत ज्या कत्तलखान्याचा विषय वेळोवेळी काढत आले, छातीवर हात ठेवून सांगा, कत्तलखाना बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले? तुम्हाला झोपेतून उठवलं कोणी? तुम्हाला त्या कत्तलखान्यापर्यंत आणलं कोणी? कत्तलखान्यासाठी जागृत केलं कोणी? आणि खऱ्या अर्थाने कत्तलखाना बंद केला कोणी? हे स्वतःच्या मनाला विचारा. का तुमच्या समोर असलेल्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचा आजपर्यंत तुम्ही उल्लेख करू शकले नाही? माझ्यासारख्या शहर अध्यक्ष असताना तुम्हाला झोपेतून का उठवावं लागलं? तुम्ही आदरणीय शहा साहेबांच्या ह्याच्या 4 कागद दाखवले. 2016 मध्ये कत्तलखाना आला म्हणे, त्या कत्तलखान्याला उन्मेष पाटलांनी विरोध केला नाही, त्यांनी मान्यता दिली असं तुम्ही सांगतात. मला तुम्हाला प्रश्न आहे, 2016ला जेव्हा कत्तलखान्याची परवानगी आली महोदय, तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुम्ही कुठे होतात? तेव्हा उन्मेष दादा तुमच्या सोबत नव्हते का? तुम्हाला उन्मेष दादाला तेव्हा काही सांगावंसं वाटलं नाही का? तेव्हा तुम्हाला तो कत्तलखाना दिसला नाही का? आजच तुम्हाला कत्तलखाना का आठवतोय? आणि मग कत्तलखान्याच्या बाबतीत भाष्य करायला आज तुम्हाला चॅलेंजिंग भाषा का करावी अशी वाटते? त्या कत्तलखान्याचे एक साक्षीदार माझ्या सोबत बसलेले आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, 2016 नंतर मोसळी नागरची जेव्हा या ठिकाणी हब तयार झाली, त्यांनी कामाला सुरुवात केली, त्याच काळात माझ्या हॉटेलचं काम चालू होतं. या MIDC मध्ये माझं दररोजचं येणं जाणं होतं आणि मला त्या ठिकाणी मशिनरी दिसली आणि काही लोकांकडून मला कळालं की तिथे कत्तलखान्याचा प्रोजेक्ट येतोय. त्या जागेवर मी गेलो. मी गेल्यानंतर तिथे तपासणी केली. त्यावेळेस प्रथमदर्शनी मला असं सांगितलं की ही मोसिन ॲग्रो म्हणजे
ही फर्टिलायझर कंपनी आहे, ही बियाण्यांची कंपनी आहे, परंतु याच्या खोलवर गेल्यानंतर लक्षात आलं की मोसिन ॲग्रोच्या संदर्भात जी कंपनी होती ती कत्तलखान्याची होती आणि फक्त मोसिन ॲग्रो हे नाव याच्याकरता दिलं होतं की ती डेव्हलप होताना त्यांना अडथळे येऊ नये. आणि मग त्या कार्यकाळात आम्ही आदरणीय उन्मेददादांना सांगितलं आणि उन्मेददादांनी त्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने पहिल्यांदा कत्तलखाना बंद पाडला आणि त्यांच्या 2019 पर्यंत तो कत्तलखान्याचं काम बंद होतं. माझा प्रश्न आहे तुम्हाला की 2019 नंतर कत्तलखान्याचं काम जे झालं त्याची तारीख आठवा. खऱ्या अर्थाने तेव्हा त्याचं वॉल कंपाऊंड झालं, ते वीट रचण्याचं जे काम झालं ते 2019 नंतर यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात झालं. मग तुम्ही म्हणाल की राजकारण आहे, तात्या आरोप करतो, काय तथ्य? त्याचं तथ्य माझ्याकडे आहे. जसे तुम्ही कागद दाखवतात ना तसं माझ्याकडे कागद आहे. हा कागद तुम्हाला दाखवेल की कोर इलेक्ट्रॉल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला काम दिलं गेलं होतं. याच्या आधी एक कंपनी होती, त्याचा सुद्धा कागद मला उपलब्ध होणार आहे. बरोबर. मोसिन ॲग्रो, तारीख सांगतो 9/7/2021. दादा कॅमेरा झूम करता आला तर झूम करा. या ठिकाणी तारीख आहे. या तारखेवर हा कागद दाखवा. काय तारीख आहे? कोणाचा कार्यकाळ आहे? कोण आमदार होतं तेव्हा? दादा दिसलं? आवर्जून तारीख हायलाइट करा. 9/7/2021. काय नैतिकता आहे तुमची? काय बोलतात तुम्ही मोठ्याने? काय दुधाचा उल्लेख करतात? काय मायचा उल्लेख करतात? काय बापाचा उल्लेख करतात? अहो, ही भाषा तुम्हाला शोभत नाही. मी सुद्धा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जे लोकांना तुम्ही ज्या पद्धतीने आज दाखवण्याचा प्रयत्न करताय, आज ज्या पद्धतीने तुम्ही फक्त पैशाच्या जोरावर जो मुखवटा तयार केलेला आहे, तो मुखवटा माझ्यासारखा कार्यकर्ता उघडा केल्याशिवाय राहणार. मग तुम्हाला माझा पुढचा प्रश्न आहे की एकीकडे कत्तलखाना बंद केला म्हणून हिंदूंची सहानुभूती घ्यायची, हिंदूंचा मी नेता आहे, हिंदूची मला जाण आहे असं तुम्ही दाखवायचं. आणि इलेक्शन काळात नुकताच आत्ता आपल्या मुस्लिम कार्यकर्त्यांकडून इतक्या जनावरांची कत्तल करून आपण जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाला काय उत्तर द्याल हो तुम्ही? मला कुठल्याही समाजाच्या भावना दुखवायच्या नाही. माझा हेतू फक्त ह्याच करता आहे कारण की दुटप्पकी भूमिकेतला हा व्यक्ती आहे. हा समाजात तेढ निर्माण करतो. हा व्यक्ती फक्त आपल्या फायद्यासाठी जे जे होईल ते ते सांगतो. आज मुस्लिम समाजाला जवळ करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे फंटे वापरताय, वेगवेगळे आमिष दाखवताय. आठवत असेल तुम्हाला मागच्या रमजान महिन्यातलं, मागच्या रमजानच्या मागच्या वर्षातली घटना. आपण ऑफिसला बसलेलो होतो. आठवत नसेल तर आठवण करा. आपण एक वेळा 2 प्रक्रिया केल्या होत्या. एक म्हणजे हंस थिएटरला केरला स्टोरीचा पिक्चर हिंदू धर्मासाठी महिलांना ओपन करून देण्याची प्रक्रिया आणि दुसरीकडे तयारी केली मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान निमित्तचा कार्यक्रम. आणि त्यावेळेस ह्याच कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की दादा एका वेळेस असे 2 कार्यक्रम करू नका. एक तर कुठला तरी एक हिंदूंचा कार्यक्रम घ्या, एक तर मुस्लिम बांधवांचा कार्यक्रम घ्या. परंतु आपल्याला फक्त आणि फक्त पैशाच्या जोरावर जाती जातीत वाटण्याचं काम आपल्याला चांगल्या प्रकारे जमतं आणि ते आपण केलं. मी सांगतो, लोकसभेचं एक उदाहरण सांगतो की लोकसभेला ज्यावेळेस आदरणीय मंगेश चव्हाण या ठिकाणी प्रचार करत होते, मुस्लिम समाजाचं मतदान त्यांना पाहिजे होतं. त्यावेळेस मुस्लिम समाजाचा खूप कळवळा आला. मुस्लिम समाज आपला असा वाटला. मग त्यावेळेस शादीखान्याचा उल्लेख, कब्रस्तानचा उल्लेख सांगून त्यांना आपलंसं म्हटलं आणि
आपली लोकसभा संपली आणि दुसऱ्या लोकसभेत जाऊन आपण भाषण मुस्लिमांच्या विरोधात करतात? असा माणूस बघितला हो का कधी? 40 गावात राहिला तो मुस्लिम प्रेमी आणि मालेगाव हद्दीत गेला तो मुस्लिम द्वेषी. अहो, किती लोकांना फसवाल, किती लोकांना वेडं बनवायचा प्रयत्न कराल. मी सांगतो, अशा समाजांमध्ये भानगडी लावण्यामध्ये तुम्ही 5 वर्ष सरस ठरले असाल, परंतु येणारी 5 तारीख आपल्याला या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्या मतदानातून दिल्याचं निश्चितपणाने करेल. 20 तारखेला अजून एक छोटेसे 2 मुद्दे मी सांगेन. पैशाचा वापर किती करावा, कसा करावा आणि तो समाजात कसा व्हावा याचं जिवंत उदाहरण की जी चाळीसगाव सोसायटी, कोणती सोसायटी ती आपली? विकास सोसायटी. 40 वर्षापासून बिनविरोध त्याची प्रथा होती. विकास सोसायटी काय केलं हो सोसायटीच्या इलेक्शन मध्ये? ती प्रथा आपण खंडित केली. त्याच्या मतदारांना पैशाचं आमिष दिलं, थोडं थाडकं नाही तर खूप मोठं वजनदार पाकिट दिलं. काय झालं? चुकीची प्रथा लावण्याचा प्रयत्न केला, पूर्णच्या पूर्ण पॅनल झोपलं. छोटी मोठी फुली नव्हती. प्रत्येकाला 5,000 रुपये एका मतदाराला, किती? 5,000 रुपये देण्यात आले. पैशाच्या जीवावर मतदार खरेदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुज्ञ मतदाराने मतातून उत्तर दिलं. पूर्ण सोसायटी झोपली. त्यानंतर शिक्षण संस्थेचं इलेक्शन आलं, राष्ट्रीय विद्यालय. अहो, तुम्हाला लोकांनी आमदार केलं, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडणं सोडून त्या शिक्षण संस्थेत ढवळाढवळ केली. हा, कदाचित जर तुमच्या घरातले उमेदवार तिथे असते तर निश्चितपणाने आम्ही सुद्धा मान्य केलं असतं, परंतु तुमचे त्या शिक्षण संस्थेत उमेदवार नाही. बिचारे जे पॅनल होतं, निश्चित त्यांची परिस्थिती चांगली होती. तुमच्या एका पत्रकार परिषदेने त्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा काय परिस्थिती आणली? त्या शिक्षण संस्थेमध्ये पुन्हा आपण भले मोठे पाकिटं वाटले. तुम्ही त्या भले मोठं पाकिटं वाटून ज्यांचं काही भलं होणार होतं त्यांचं सुद्धा नुकसान केलं आणि पुन्हा जनतेने तुम्हाला जागा दाखवली. पुन्हा पॅनल, ज्या पॅनलच्या विरोधात तुम्ही होते ते विरोधातलं पॅनल बहुमताने निवडून आलं. याचाच अर्थ असा की पैशाच्या बळावर तुम्ही कितीही काम करायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला जनता कशा प्रकारे उत्तर देते हे तुम्हाला माहित आहे. काही ठीक आहे, काही अंशी तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थोडे सक्सेस झालात, परंतु ती तुमची पैशाची कला नव्हे, त्या उमेदवारांची थोडीफार मेहनत होती, त्या लोकप्रतिनिधींचा थोडाफार चेहरा होता. आणि त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही जरी ते पैसे वाटले तरी तुम्हाला एक सांगतो की ते 20ची नोट आजही आम्हाला फोन येतात आणि 20ची नोट वाले वाट बघतायत. कदाचित त्यांना आता भेटता आलं तर भेटून घ्या. या माध्यमातून तुम्ही आठवण करून देतो, ती 20ची नोट पाहणारे बरेच जण वाट पाहून आहेत आणि नाहीतर त्या 20चं नोटेचं उत्तर सुद्धा 20 तारखेला आपल्याला मिळण्याशिवाय राहणार नाही. मग असे पद्धतीचे इलेक्शन यांनी पैशाच्या जोरावर करण्याचे प्रयत्न केले. नुकतेच आज सकाळचेच उदाहरण सांगतो. आज माझ्या वार्डात काही सुज्ञ लोकांना महोदयांनी फोन केले. काय भाष्य? घृष्णेश्वर पाटलाच्या वार्डात करोडो रुपये टाकण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु मला तिथे मतपेटीमध्ये मत प्लस पाहिजे. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जो पैशाचा पाऊस पाडायचा तो पाडा. गरिबाच्या घरात लक्ष्मी येत असेल तर गरिबाने निश्चित त्या लक्ष्मीचं स्वागत करा, परंतु त्या पैशाच्या जीवावर आलेला हा अहंकार याचं उत्तर या जनतेला द्यायचं आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, या फेसबुकच्या माध्यमातून मी पुन्हा या जनतेला आवाहन करतो की पैशाच्या जोरावर तयार झालेला हा रावण, या रावणाला रावणी प्रवृत्तीतून आपल्याला मुक्त करायचं आहे. असे बरेच उदाहरण आहेत. नुसतं माझ्या वार्डातच नाही तर घृष्णेश्वर पाटीलचा वार्ड मायनस करायचा आहे,
कृष्णेश्वर पाटीलचं टाकळी गाव मायनस करायचं आहे. हा अट्टहास का? कारण की तुम्ही लोकांसमोर बोलले की कृष्णेश्वर पाटीलचं अस्तित्व मला संपवायचं आहे. निश्चित तुम्ही केलेला प्रयत्न तुम्हाला लग लाभो. तुम्ही माझं अस्तित्व संपवण्याचा जो प्रयत्न करताय यात मी कुठेही तुम्हाला अडवा येणार नाही. मी जर चांगलं काम केलं असेल तर माझं अस्तित्व टिकेल. मी जर चांगलं काम केलं नसेल तर माझं अस्तित्व राहणार नाही. आणि असं अस्तित्व तुम्ही कितीही मिटवायचा प्रयत्न केला तर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हे सुद्धा तुम्हाला आठवण करून देतो. अजून तालुक्यातली एक व्यथा सांगायचं राहिलं तर आमदारकी बरोबर हे एका दूध संघाचे चेअरमन झाले. माझं त्या दुधाच्या व्यावसायिकवर जे व्यावसायिक अवलंबून आहे त्यांना आवर्जून सांगतो, 20 तारीख गेली, 23 तारखेचा निर्णय लागला का तुम्ही बघा या दुधाच्या संदर्भात 29 तारखेपासून मला जी आज सूचना मिळाली, मला कल्पना दिली एका व्यक्तीने, त्याचं दूध संघाशी अतिशय जवळचं नातं आहे. तो दूध संघ आपल्यापेक्षा अनुभवी आहे आणि त्यांनी जे सांगितलं की येणाऱ्या काळात इलेक्शन झालं की इलेक्शनचा रिझल्ट काही येऊ, दुधाचा भाव 2 रुपयाने कमी झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही छाती टोकून सांगतात दुधाचे तोडके मोडके भाव वाढवले, तुम्ही काहीतरी द्यायचा प्रयत्न केला आणि तो पुन्हा तुम्ही पूर्वीच्या याच्यावर येऊन पुन्हा या शेतकऱ्यांना, या दूध व्यावसायिकांना त्रस्त केल्याशिवाय राहणार नाही. सध्याचे दूध संघाच्या निवडणुकीत तुम्ही कर्मचारी वापरून घेत आहात का? का गरज पडते तुम्हाला? तुम्हाला जर तुम्ही एवढे मोठे कामं केलेले आहेत, कामं करताना ही बिल्डिंग मी केली, ती बिल्डिंग मी केली, अहो दुर्दैव असं की हे तुमचं जे काय पर्व आणि गर्व एवढं मोठं पुस्तक छापलंय तुम्ही, मंगेश पर्व ना, मंगेश पर्व. अहो थोडं तरी मनाला लाज वाटू द्या महोदय. आमचे आदरणीय मित्र माजी सभापती स्वर्गवासी आजूभाऊ पाटील यांच्या सभापती काळातली पंचायत समितीची झालेली बिल्डिंग, त्यांच्या मेहनतीने त्यावेळेस सर्व विरोधक व सत्ताधारी पंचायत समितीच्या सदस्यांना सोबत घेतलेली प्रक्रिया, त्यांच्या मेहनतीचं फलित पंचायत समितीची बिल्डिंग त्यांनी मेहनत केली आणि त्याचा फोटो या मंगेश पर्वामध्ये. अरे काय, जर तुम्ही काम केलंय, प्रामाणिक विकास केलाय तर दुसऱ्यांचे काम तुमच्या नावावर टाकून घेण्याचा का अट्टहास, का गरज पडते? काहीतरी तोडकं मोडकं त्या सभेत विश्लेषण द्यायचा प्रयत्न केला. माझा प्रश्न होता 5 कोटीचा, प्रशासकीय मान्यता 5 कोटीची, काम होतं 3 कोटी काहीतरी 87 लाखाचं. विश्लेषण केलं आणि मग त्या दिवशी हे का विसरलात की स्टेशन रोडला सुद्धा एक निधी आहे, तो निधी का नाही सांगितला? तुम्ही सांगतात की चौक सुशोभीकरण करताना त्यात रोड घेतलाय, मग एका रोडाला 2-2 ठिकाणी निधी, मग तो 6 कोटीचा निधी का प्रसिद्ध केला नाही? त्या 6 कोटीमध्ये तुम्ही कुठलं काम केलं हे का सांगत नाही? त्या 5 कोटीचं विश्लेषण देताना हॉटेल लीलाज ते महाराणा आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौक या 5 कोटीचा उल्लेख का केला नाही हे पण सांगा. की हॉटेल लीलाज ते छत्रपती शिवाजी महाराज हे 5 कोटी, स्टेशन रोड 6 कोटी, चौक सुशोभीकरण 5 कोटी, फक्त स्टेशन पासून तर चौक सुशोभीकरण इथपर्यंत तुम्हाला एवढ्या कोटीचा निधी लागतो आणि एवढ्या कोटीचं काम आहे का हे? याचं उत्तर तुम्ही का देत नाही? तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. तुमच्यामध्ये उत्तर देण्याची नैतिकता राहिली नाही. तुम्हाला फक्त काही करून फक्त आता ही विधानसभा जिंकायची आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की यांचे जितकं बोललो तितकं कमी आहे. म्हणजे बोलण्यासारखं इतकं आहे की किती बोलावं, पण मला सुद्धा मर्यादा आहे. मी पुन्हा पत्रकार परिषद घेतलं तर कदाचित
लोकांना ते कुठेतरी चांगलं वाटेल वाईट वाटेल हा भाग नंतरचा, पण निश्चितपणाने ते तुम्हाला पचणार नाही. आणि आज ह्या इलेक्शनचा शेवटचा दिवस, प्रचाराचा शेवटचा दिवस म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला पुन्हा तालुक्याला आवाहन करायचं, मला पुन्हा समाज घटकातील सगळ्या घटकांना आवाहन करायचं आहे, मला यंत्रणेतील सगळ्यांना आवाहन करायचं आहे. विशेषतः ज्या भारतीय जनता पार्टी आज भारतीय जनता पार्टीचा खांद्यावर झेंडा घेऊन प्रामाणिक काम करताय, मग त्यात छोटे मोठे कार्यकर्ते आहेत. तिथे छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा तुम्ही दैनंदिन दररोज अपमान करतात. साधा तुम्हाला त्या कार्यकर्त्यांना आजही सन्मान देता येत नाही. तुमची उर्मट भाषा दररोज कार्यकर्त्यांना अवमानित अपमानित करत असते. तुमची भाषा ही आज खालच्या दर्जाची होऊन गेलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतो, फक्त तुमचा वापर हा इलेक्शन पर्यंत होईल. नंतर तू कोण, मी कोण, मी पुन्हा प्रायव्हेट लिमिटेडचा चेअरमन, हा आमदार झाला तर पुन्हा प्रायव्हेट लिमिटेडचा चेअरमन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच भूमिका मागचे 5 वर्ष होती आणि हीच भूमिका पुढचे 5 वर्ष राहील. आणि म्हणून काही जण माझ्या संपर्कात आहे. दुर्दैव असं पत्रकार बांधवांना सांगावं असं वाटतं, माझ्या मोबाईलचे रोज CDR काढले जातात. कार्यकर्त्यांनो, हे तुम्हाला माहित आहे की ते भाषणात सांगतात की माझ्याकडे रोज CDR येतात. जेवढे CDR काढायचे तेवढे CDR काढा. जेवढ्यांना तुम्हाला वाटतं माझ्या संपर्कात आहे त्यांना तुम्ही टॉर्चर करायचा प्रयत्न करा. परंतु ते सुद्धा आज बोलणार नाही. ते तुम्हाला मतदानातून उत्तर देतील. अहो किती दहशत कराल. शेवटी तुमच्या खांद्याला खांदा लावून रोज काम करतात, रोज प्रामाणिक तुमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचा प्रयत्न करतात. त्यांना तुम्ही मान देऊ शकत नाही. आणि माझ्या संपर्कात असलेला एकही व्यक्तीला मी आजपर्यंत असं सांगितलं नाही की तुम्ही माझ्यासोबत या, काम करा. असं जर मी आवाहन केलं ना तर तुमचं अर्ध स्टेज रिकामं होऊन जाईल. परंतु मी तसं करणार नाही. त्यांना तुमच्याचकडे राहून मला माहिती आहे मला काय करायचं. तुम्ही जसं म्हणता ना करेक्ट कार्यक्रम, करेक्ट ऑपरेशन, मला तशी गरज नाही. कार्यक्रम तुमचा स्वभाव करेल, तुमची प्रवृत्ती करेल, तुमचा गर्व तुमचा कार्यक्रम करेल. मी गर्वाने बोलत नाही, मी फक्त अभिमानाने सांगेल, मी स्वाभिमानाने सांगेल. माझा प्रामाणिकपणा या तालुक्यातले सर्व नागरिक, माझे मायबाप मतदार, माझे बंधू, माझ्या भगिनी, ज्या ज्या पद्धतीने तुम्ही ब्लॅकमेलिंग केलंय, ज्या ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांना वेठीस धरण्याचं काम केलंय, मी समाजातले सगळे घटक पाहतोय. रोज वेगवेगळ्या पद्धतीने धमक्या दिल्या जातात. कोणी कुठे नुसतं बोलायला आलं माझ्यासोबत तरी त्याला जाब विचारला जातो. मग माझ्याच समयेत असलेला माझा एक छोटासा कार्यकर्ता नव्हे तर माझा लहान बंधू म्हणून त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं. त्याच्या परिवारात, त्यांच्या परिवारातले वाद त्यांचे वैयक्तिक असताना त्या कार्यकर्त्याला तुम्ही वेळोवेळी सांगत आले की हे पाप कृष्णेश्वर पाटीलने केलं. तुम्हाला सांगतो, तुमच्यासारखं पाप करणं आम्हाला जगलं नाही. आम्ही कुठल्याही घरात द्वेष आणि घर फोडायचं काम केलं नाही. हे काम तुमच्यासारख्याला जमू शकतं. हे काम कदापि आमच्या रक्तात नाही. आणि म्हणून त्या लहान बांधवाला सुद्धा माझं म्हणणं आहे, सांगणं आहे की अशा दृष्ट प्रवृत्तीपासून तुम्हाला भरपूर सांगितलं आहे. माझा विश्वास आहे की तुला छाती टोकून सांगावं लागलं. तू प्रामाणिक काम करत असताना तुला छाती टोकून 50 सांगावं लागलं की मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. अरे काय व्यथा आहे तुझ्यासारख्या कार्यकर्त्याला की ज्याने रात्रंदिवस 2019ला मेहनत केली. तू यांना आमदार केलं. 2024च्या लोकसभेत चांगल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तरी आजही तुझ्यावर विश्वास नाही. आणि तुला सभेत सांगावं लागतं की कृष्णेश्वर पाटलाने प्रवेश केला तरी लोक माझ्यावर शंका घेत होती. दादा रे, तुझ्यावर शंका याच्या करता होती कारण की तू चुकीच्या प्रवाहात आहे. तुझे विचार योग्य आहेत परंतु तुझी शोकांतिका मला माहित आहे. आणि घराघरात भानगडी लावण्याचं पाप माझ्या रक्तात नाही. म्हणून मी सांगतो, तू भविष्यातल्या काही भूमिका घेशील
माझ्या तुला सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत आणि यापुढे या कार्यकर्त्यापासून निश्चितपणे एक शिका की अशा कार्यकर्त्यावर सुद्धा हा लोकप्रतिनिधी विश्वास ठेवू शकत नाही, तर या लोकप्रतिनिधीचा कोणावर विश्वास आहे ही विचार करण्याची भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या घटकांना विचार करण्याची गरज आहे। आणि म्हणून पुन्हा माझे हात जोडून विनम्र विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपण जेव्हा एक मतदान करणार आहोत ते अतिशय अनमोल मतदान आहे। ते एक मतदान चाळीसगावच्या भविष्यासाठी, चाळीसगावच्या प्रगतीसाठी, चाळीसगावच्या एकत्मेसाठी, चाळीसगावच्या गटातटाचं राजकारण संपवण्यासाठी एक मतदान 2 आमदार निवडून देणार आहे। चाळीसगाव विधानसभेतले एका मताने 2 आमदार होणार आहेत। आपण बघा, आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांच्या सभेत शब्द दिलेला आहे आणि ज्यांच्या नेतृत्वात आज ही महाविकास आघाडीची जो झंझावात चालू आहे असे आदरणीय राजूदादा यांच्या नेतृत्वातली निवडणूक 100% जनता त्यांच्यावर विश्वास ठेवून मग त्यांच्या समवेत आज मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रमोद बापू असतील, तालुका अध्यक्ष आदरणीय दिनेश भाऊ असतील, आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय रमेश आबा असतील आणि शहर प्रमुख आदरणीय नानाभाऊ कुमावत असतील, त्याचप्रमाणे आमचे घटक पक्ष असलेले काँग्रेसचे आदरणीय रविजी जाधव असतील, तालुका प्रमुख आपले अनिलजी बापू हे असतील, अजून आमच्या समवेत ज्या ज्या संघटना जुडलेल्या आहेत या संघटनेतले प्रामाणिक काम करणारे हे जे पदाधिकारी आहेत आणि आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार की ज्यांनी मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात अतिशय चांगलं काम केलेलं आहे, परंतु त्यांना कायम नेरेटिव्ह सेट करण्याच्या पद्धतीने, नेरेटिव्ह शब्द हा भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणून नेरेटिव्ह शब्द वापरतो, नेरेटिव्ह सेट करण्याच्या पद्धतीने मागच्या कार्यकाळात उन्मेष दादांना ज्या पद्धतीने कायम तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेला माहीत आहे की उन्मेष दादांनी त्यांच्या 2014 पासून तो 2019 पर्यंत आणि 2019 पासून तर 2024 पर्यंत प्रामाणिक जनतेची सेवा केलेली आहे। या सगळ्या घटकांच्या माध्यमातून जनता या सगळं पक्षाच्या नेते, संघटनेचे पदाधिकारी यांच्यावर विश्वास ठेवून मला निश्चित म्हणजे अभिमानाने सांगावंसं वाटेल की चाळीसगावची जनता ही पैशाला न मुकता, कारण की पैसा हा शब्द याच्याकरता उच्चारतो की पैशाचा सर्रास वापर चालू झाला आहे। पैसा हा केंद्रबिंदू ह्या इलेक्शनचा उमेदवाराकडून ठरवण्यात आलेला आहे। भारतीय जनता पार्टी ही फक्त पैशावर जोर निवडून येण्याच्या तयारीत आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विकास कामांवर विश्वास राहिलेला नाही आणि एकमेव साधन त्यांच्याकडे आहे पैसा। प्रचंड प्रमाणात तुमच्याकडे पैसा येईल, निश्चितपणाने तो पैसा घेऊन घ्या। माझी विनंती आहे, हा पैसा तुमच्या आमच्या कष्टाचा आहे, तुमच्या आमच्या करातल्या पैशाचा आहे। याचं जर उदाहरण सांगितलं तर माझ्याकडे बरेच कागद आहेत। हा पैसा यांनी ज्या फेक अकाउंट नव्हे तर त्यांनी कंपन्या उभ्या केलेल्या आहेत। अशा जवळपास 15 ते 20 कंपन्या यांनी उभारलेल्या आहेत की त्या कंपन्यांच्या माध्यमातून यांचा सगळा हा काळा बाजार, काळा पैसा व्हाईट करणे, त्याच्यातून कमाई करणे, विकास कामं दाखवून विकास कामातून पैसा कमवणे, या धंद्यातून कमवलेल्या पैसे हे तुमचे आमचे हक्काचे पैसे, हे जनतेचे पैसे घेऊन घ्या आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी आदरणीय उन्मेष दादा यांच्या नावासमोर
मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून उन्मेषदादा यांना प्रचंड मतांनी बहुमताने विजयी करा. आणि ज्या वेळेस तुम्ही उन्मेषदादांना विजयी कराल त्याच वेळेस आदरणीय राजूदादा सुद्धा आमदार झालेले असतील. आणि म्हणून मी शेवटची विनंती करतो जनतेला की पैशाला आपण बळी न पडता या राक्षसाला, या भस्मासुराला, या राक्षसी प्रवृत्तीला थांबवण्याची वेळ आलेली आहे. या समाजात तेढ करणाऱ्या या राक्षसाला थांबवण्याची वेळ आलेली आहे. आणि तालुक्याचं भाग्य उजळायचं असेल तर अशा प्रवृत्तीला थांबवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून 20 तारखेला आपण जास्तीत जास्त आपले मित्र, आपले नातेवाईक, माता भगिनी, बंधू, आमच्या लाडली बहिणा यांना सुद्धा बरेच आमिष दिले जातील. माझी कळकळीची विनंती आहे की हा भावाच्या रूपात आलेला राक्षस आहे. आपण बघितलं असेल रामायणात की काहीतरी आकृती दाखवली जाते, तशी ही आकृती आहे. याचं खरं रूप आमच्या सारख्याने आणि आमच्या सहकार्याने बघितलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आपण येणाऱ्या काळात 23 तारखेला बहुमतांनी मशाल या चिन्हाला मत देऊन निवडून आणाल ही मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही प्रश्न असले तर विचारू शकता. धन्यवाद. आज मला पुन्हा एक सांगावंसं वाटलं की आज पत्रकार बांधवांचे प्रश्न नाही आहेत. म्हणजेच माझी भूमिका कदाचित पत्रकार बांधवांना पण पटलेली आहे. आणि माझी विनंती राहील की आपल्या माध्यमातून समाजात तळागाळात ही माझी भूमिका आपण पोहोचवाल. निश्चित येणाऱ्या काळात ते स्वाभिमानाने, अभिमानाने लोकप्रतिनिधी जगण्याचा प्रयत्न करतात, समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. यांच्यासाठी आपण सुद्धा आम्हाला मदत कराल म्हणून आपण उपस्थित राहिलात. आपले मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.